नमस्कार, आज आपण बनवणार आहे चणा डाळपासून एक नवीन पदार्थ। त्याच्यासाठी मी 4 ते 5 तास चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे। हे साहित्य मी काढून घेतलेले आहे। चणा डाळ आपण जाडसर अशी मिक्सरला वाटून घेऊया। थोडी जे मिरच्या काढलेल्या होत्या त्या वाटून घेऊया। आता कढईमध्ये आपण तेल टाकूया, त्याच्यामध्ये मोहरी छान तडतडू देऊया, त्याच्यात कांदा कढीपत्ता छान गोल्डन होईपर्यंत तळून देऊया। जो मिरचीचा खडा केला होता तो छानपैकी तळून घेऊया। त्याच्यामध्ये थोडं हिंग टाकूया, हळदी पावडर टाकूया आणि जो आपण डाळ जाडसर पिसून घेतली होती ती त्याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया। आता 5 मिनिटं आपण त्याला हलवत राहूया। आता छानपैकी त्याच्यामध्ये कोथिंबीर आपण टाकूया, छानपैकी मिक्स करून घेऊया। आता 5 मिनिटं आपली झालेली आहे। आता आपलं बेसन छानपैकी शिजत आलेलं आहे। आपण आता काय करूया, उलटणीच्या सहाय्याने कढईला पूर्ण बेसन आपण छानपैकी लावून घेऊया। तुम्ही नक्की बनवून बघा। चणा डाळीचं बेसन झालेलं आहे। तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा।